15 जानेवारीला महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे आणि लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार। पण यंदा तुम्हाला एकच मत द्यायचं नाही तर 3 ते 5 मतं द्यायची आहेत। आगामी महापालिका निवडणुका बहुसदस्यीय पद्धतीने असतील, म्हणजेच एका प्रभागात साधारणपणे 4 जागा असतील आणि त्या 4ही जागांसाठी वेगवेगळे उमेदवार असतील। बृहन्मुंबई महापालिका वगळता अन्य सर्व 28 महापालिकांच्या निवडणुका बहुसदस्यीय पद्धतीने होणार आहेत। बृहन्मुंबई महानगरपालिकेत एका प्रभागातून एकच सदस्य निवडून द्यायचा असल्याने प्रत्येक मतदाराला केवळ एकच मत द्यावं लागेल। उर्वरित सर्व 28 महानगरपालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे प्रत्येक प्रभागात साधारणपणे 4 जागा असतील। काही महानगरपालिकांच्या काही प्रभागात 3 तर काही प्रभागात 5 जागा असतील। त्यानुसार प्रत्येक मतदाराने किमान 3 ते 5 मतं देणं बंधनकारक असेल। उदाहरणार्थ प्रभाग क्रमांक 1 मध्ये अ, ब, ड आणि क अशा 4 जागा असतील तर मतदाराला या 4ही जागांसाठी मतदान करणं बंधनकारक आहे। 4ही मतं दिली तरच तुमचं मतदान पूर्ण झालं असं समजलं जाईल। उमेदवार ओळखायला सोपा जावा म्हणून EVM वर त्याच्या नावाचं वर्गीकरण 4 वेगवेगळ्या रंगांमध्ये असेल। अ जागेसाठी पांढरा रंग, ब जागेसाठी फिकट गुलाबी, क जागेसाठी पिवळा आणि ड जागेसाठी फिकट निळा रंग असेल। 4 पैकी 4ही मतं देणं अनिवार्य आहे, पण ती एकाच पक्षाला देणं बंधनकारक नाही। त्यामुळे तुम्ही 4ही EVM वर 4 वेगवेगळ्या पक्षांचे चिन्ह दाबू शकतात आणि 4 वेगवेगळ्या पदांसाठी उभे असलेल्या 4ही वेगवेगळ्या उमेदवारांना मत देऊ शकतात। पण 4 मधलं एक जरी मत द्यायचं राहिलं तर तुमचं मतदान अवैध ठरेल। 4ही जागांना मत दिल्यानंतर बीपचा आवाज येईल आणि तुमचं मतदान पूर्ण होईल। तर यंदा मतदान करताना गोंधळ करू नका आणि शांतपणे आपल्या मतदानाचा हक्क बजावा।